जागतिक पांढरी काठी दिन आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून गुरुवारी शहरातून रॅली काढण्यात आली। कुलकर्णी उद्यान परिसरातून निघालेल्या या रॅलीची सांगता गंगापूर रोड परिसरात झाली। या रॅलीत अंध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान जागतिक पांढरी काठी दिवसानिमित्त अंध व्यावसायिक बांधवांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचं नॅपचे प्रकाश सुराणा यांनी सांगितलं। माजी अध्यक्ष आज 15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिवस हा सतत नॅप 25 वर्षापासून साजरा करीत असतो। आज हा अंधांचा मेळावा आणि रॅली ही नॅपपासून निघते आणि सभागृहापर्यंत जाते। अनेक प्रमुख पाहुणे बोलवतात। जवळजवळ या रॅलीमध्ये 400 ते 500 अंध सहभाग घेतात। या दिवशी आम्ही अंधांचा सत्कार करीतो। अंधांचं जे कामं अंधांना कामं करण्याकरता ज्यांना आम्ही अर्थ मदत वगैरे केलेली आहे, टपरीधारक किंवा व्यवसाय करणाऱ्या अंधांचा सत्कार केला जातो। या प्रसंगी माझी सगळी टीम निर्मलाबेन शहा अध्यक्ष आहे, त्यांच्या नावातच निर्मल आहे। त्याशिवाय जनरल सेक्रेटरी शीतल भाऊ सुराणा त्यांच्या नावातच शीतल आहे। अंधांना शीतल प्रकाश मिळो आणि दृष्टी मिळो एवढे आमचे माननीय ध्येय असते। समाजानं अंधांप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवावा, त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक व्यवहार ठेवावा आणि अंध बांधवांनी स्वावलंबी व्हावं यासाठी नॅप सतत प्रयत्नशील असते। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन गायकवाड, नाशिक।